उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरांमध्ये आंब्याचं लोणचं बनवलं जातं। तर इथे तुम्ही आंब्याच्या लोणच्याचा जो कलर आहे तो तुम्ही बघू शकता, त्याचा टेक्स्चर बघू शकता। तर मी इथे कच्च्या कैरीच्या आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे, अगदी साधी आणि सोपी पद्धत। तर नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी इथे 2 किलोच्या जवळपास हे मी कच्चे आंबे घेतलेले आहे। यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। हे बघा, मी पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि सुती कापडाने पुसून घेतलेले आहे। तर हे बघा, अशा प्रकारे पाण्याने धुवून घ्यायचं आणि ह्या आंब्यांना कोरडं करून घ्यायचं आणि जे डेंटल वगैरे राहते देठ ते पूर्णपणे काढून घ्यायचे आणि आंब्याचा जो तेल पण राहतो तो पण काढून घ्यायचा। आणि मी अशा प्रकारे बाजारातून आंबे फोडणीवाल्यांकडून मी अशा फोडी करून आणलेल्या आहे। तर मी इथे 1 पाव तेल घेतलेलं आहे। या तेलाला मी आता गरम करून घेणार आहे। बघा, मी गॅसवर ठेवलेलं आहे तेल, याला छान गरम होऊ द्यायचं। इथे मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलो, याला छान बारीक करून घेतलेला आहे। अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे याचे। आणि इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि इथे मी 100 ग्रॅमचे असे 2 पॅकेट मी बेळेकरचे रेडीमेड मसाला घेतलेला आहे आणि 1 पाव मी राईची डाळ घेतलेली आहे, तिला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे थोडं। आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच लाल तिखट, 3 चम्मच हळद घेतलेली आहे आणि 2 चम्मच मी हिंग घेतलेला आहे। आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं होतं। तर आता इथे तेल थंड झालेलं आहे, आपण इथे आता मसाले टाकून घेऊया। तर सर्वप्रथम मी मीठ, तिखट, हळद आणि हिंग टाकून घेत आहे आणि हे टाकल्यानंतर चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। हे तेल थोडं कोमट असतानाच हे मसाले टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि यांना तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। लक्षात ठेवायचं, सुरुवातीला साखर किंवा गूळ टाकायचं नाही, ते पूर्ण मसाले टाकल्यानंतर साखर किंवा गूळ टाकायचा। तर इथे हे मिक्स झालेला आहे। आता आपण तो रेडीमेड मसाला टाकून घेऊया। तर हा रेडीमेड मसाला मी टाकून घेत आहे पूर्ण। तर या मसाल्यांना पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याच्या पण गाठी वगैरे राहायला नको, छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। इथे मी आता राईची डाळ टाकून घेणार आहे। तर मी राईच्या डाळीला मिक्सरमध्ये थोडं दरदरं पिसून घेतलेलं आहे, थोडं बारीक करून घेतलं, तुम्ही बघू शकता। तर ही राईची डाळ मी अर्धी टाकून घेत आहे आणि अर्धी नंतर टाकून घेणार। सर्वप्रथम हिला मी मिक्स करून घेणार आहे। आंब्याच्या फोडींच्या अंदाजानुसार मी ही डाळ टाकलेली आहे। मला आणखी गरज वाटत आहे डाळीची, तर मी आणखी उरलेली डाळ थोडीशी टाकून घेत आहे आणि थोडी मी बाजूला ठेवत आहे। तर हिला पण छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आणि आता आपण हा पूर्ण मसाला फोडींमध्ये टाकून घेऊ। तर इथे फोडी आपल्या सुकलेल्या आहे, हे बघा, अशा प्रकारे छान सुकलेल्या आहे, पाणी वगैरे काही आहे नाही त्याच्यामध्ये। पूर्ण फोडीमधलं पाणी जो मॉइश्चराइज राहतो तो पूर्ण थोडा वेळ पंख्याच्या खाली किंवा उन्हामध्ये वाळू टाकलं तरी चालेल। तर बघा, मसाला पूर्ण मिक्स झालेला आहे। आता एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित आणि आता हा मसाला आपण ह्या फोडींमध्ये टाकून घेऊया। तर आता इथे मी साखर टाकून घेत आहे। सुरुवातीला मी थोडीशी साखर टाकून घेत आहे आणि थोडीशी मी वाचून ठेवत आहे, नंतर लागेल तर मी टाकेल। आणि हे गूळ मी पूर्ण टाकून घेत आहे इथे। ह्या गुळाला आणि साखरेला पण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये आणि फोडीला पण पूर्ण मसाले लागले पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। तर मी इथे उरलेली पण साखर होती ती पण मी इथे टाकून घेतलेली आहे आणि तिला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळे मसाले पूर्ण फोडीला लागलेले पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करायचं। हे बघा, मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे वरती तेल उमटलेलं आहे। तर मी हे आता लोणचं पूर्ण रात्रभर ठेवणार आहे झाकून आणि मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवणार आहे। तर बघा, मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं सकाळचं लोणचं दाखवून राहिलेली आहे। हे बघा, अशा प्रकारे तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त तरी उमटलेली आहे वरती
आणि तेल पण मस्त वरती पोहून राहिलेलं आहे। आता आपण ह्या लोणच्याला बरणीमध्ये भरून घेऊया। तर इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे, हिला उन्हामध्ये मी वाळवून घेतलेली आहे। या बरणीचा जो मॉइश्चर राहतो तो पूर्णपणे निघालेला पाहिजे। तर अशा प्रकारे भरून घ्यायचं लोणचं। अशा प्रकारे तुम्ही बनवाल तर 2 ते 3 वर्ष आरामात टिकतं असं लोणचं। तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवू शकता। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।